पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तर महिला बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजित थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली। या उमेदवारांनी 2 एप्रिल रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती। केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली। या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। आभार मानून त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा सभापती झालो। काय विजन आहे सत्तेच्या चाव्या करू शकतात? हो, सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये असं काय करणार निधी जो योग्य वापर होईल? सर्वात पहिले खुर्चीवर बसल्यानंतर पदभार झाल्यानंतर मी पहिल्या अगोदर मी परिस्थिती पाहिजे, महापालिकेची परिस्थिती कशी आहे, डब खायला आली का व्यवस्थित आहे, त्यानंतर मी तुम्हाला बरीच वर्ष प्रशासकीय राजकीय या काळामध्ये ताळमेळ नव्हता किंवा अकाउंटेबिलिटी नव्हती, त्यामुळे कुठेतरी चॅलेंज वाटतंय स्थायी समितीवर सांभाळताना? नाही, चॅलेंज म्हणजे काय नाही, 6 वर्षानंतर पहिल्यांदा सभापती बसते, त्या चॅलेंज आम्ही व्यवस्थित मी हाताळणार आहे। प्रशासकीय राजवटीमध्ये झालेली कामं मी नक्कीच घेणार, त्यांनी ऑडिट करून घेणार। जेवढे नंतर मला वाटतं 23, 24, 25, 26ची ऑडिट बाकी आहे, व्यवस्थित करून घेऊ आम्ही। निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना वेगळी होती, आता इथं मनोमिलन झाले त्यामुळे निवडणूक वेगळं कुठं होते, आम्ही एकत्रच होतो, एकत्रच लढलोय, मी एकत्र लढलो, आम्ही एकत्र कामं करणार आहे। निवडणुकीत जे चित्र होतं तसं का आम्ही तसं काय बोलू शकत नाही, चित्र आमच्या पॅनलला व्यवस्थित होतं सर्व। बिनविरोध त्याच्यामुळे झालं का? नाही, बिनवर आम्ही समोर पक्षात नाही, आम्ही आमची युतीच आहे, समोरचा उभाटा एवढे पक्षात नाही, एक सदस्य आहे फक्त त्यांचं, बाकी आमचं मनसे शिवसेना बीजेपी युतीच आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी शिवसेना भाजपा पुन्हा एकदा युती घडवून आणलेली आहे आणि केडीएमसीमध्ये झालेल्या युतीमुळे आज स्थायी समिती सभापतीपदी मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। कोणत्याही प्रकारची यापुढे चुरस राहिलेली नाही। शिवसेना भाजपाचा आदेश प्रमाणे यापुढेचं कामकाज चालू राहील। आता राहिली नाही कोणतीही चुरस, कारण यापुढे चालणारे भाजपा शिवसेनेचा आदेश। ज्या पद्धतीनं बिनविरोध या निवड झाल्या, प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचं काम सुरू असतं, परंतु युती झालेली आहे, युतीमध्ये कामकाज कसं करायचं याची पद्धत ठरलेली आहे आणि त्यामुळेच यावर्षी स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेनेने मल्लेश शेट्टी यांना स्थायी समितीचं पद दिलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही फॉर्म नसल्यामुळे बिनविरोध निवड झालेली। जे सामंजस्य प्रत्येक पक्ष महासभेमध्ये किंवा इतर कामकाज करताना आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो। सभागृह हे आपलं मत मांडण्यासाठी आहे, परंतु त्या बाबतीमध्ये युतीचं जे धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं सगळ्यांनी पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मला असं वाटतं जरी चर्चा झाली तरी
युतीच्या नियमाप्रमाणेच कामकाज चालेल.